जंतर मंतरवर चालू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि जिकडे तिकडे सरकारने पोलिसांच्या टोळ्या सोडल्या. कशासाठी एवढ्या टोळ्या? तर महाराष्ट्रालाही सोडलं नाही. महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांच्या बाजूने कोणी बोलेल, विद्यार्थ्यांसाठी कोणी आवाज उठवेल, तर पोलिसांच्या टोळ्याच्या टोळ्या तुमच्या घरावर पाठवल्या जातील. अर्थातच आता आपण ताजं उदाहरण पाहत आहोत रविराज साबळे पाटील यांचं. काय गरज आहे बरं एवढ्या पोलिसांच्या टोळ्या रविराज साबळे पाटलांच्या घरी पाठवायची? याला लोकशाही म्हणतात का? म्हणजे म्हणायला इथे लोकशाही आहे, इथे सगळ्यांना अधिकार आहे आवाज उठवण्याचा. इथे स्वतःवर अन्याय झाला असेल तर तुम्ही आवाज उठवू शकता, दुसऱ्यासाठी पण आवाज उठवू शकता आणि एक शब्द जरी बोललं तर पोलिसांच्या टोळ्या अक्षरशः घरावर धाड टाकत आहेत. कधीही झालं नव्हतं असं, कधीही झालं नव्हतं. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा गावागावातून लोक ब्रिटिशांविरोधात आवाज उठवायचे, पण एवढ्या ब्रिटिशांच्या टोळ्या पोलिसांच्या जात नव्हत्या, तेवढ्या आत्ता येत आहेत. काय भीती आहे? एकट्या रविराज साबळे पाटलांना पकडण्यासाठी एवढे मोठे पोलीस, इतके पोलीस, गाड्या भरू पोलीस आणि काय तर मग त्यांना आंदोलन का केलं? कोणतं आंदोलन केलं? तर एकटाच चलत निघाला होता रविराज साबळे पाटील. हे कुठे आंदोलन त्यांना पण त्यांच्या पद्धतीने आंदोलन करायचं होतं आणि पाठिंबा द्यायचा होता जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि मग तसं सांगतात हे पोलिसवाले स्वतःही सांगतात की त्यांनी परमिशन वगैरे घेतली होती. रविराज साबळे पाटलांनी सुद्धा घेतली होती. बरं आता चलत जायला पोलिसांची परवानगी लागतेच कशाला? उदाहरणामध्ये मला जर आता इथून दिल्लीला चलत जायचं आहे, कशाला पोलिसाची परवानगी पाहिजे? बागेश्वर बाबा परवानगी घेते का पोलिसांची? कुठे नाही कुठं महाराष्ट्रात येते, कुठे तुकोबारायांचा अपमान करते, कुठे छत्रपतींचा अपमान करते. पोलीस उचलतात का त्यांना? घेतात का ते परमिशन? आणि इथे शेतकऱ्याच्या लेकराने चलत जायचं जरी म्हणलं, उद्यापासून तुम्ही म्हणाल की रविराज साबळे पाटलांना स्वतःच्या शेतात जायचं तरी पोलिसांची परवानगी लागेल. म्हणजे कुठेही जायचं की पोलिसांची परवानगी लागेल. उद्या प्रत्येकावर ही वेळ येणार आहे. आज रविराज साबळे पाटलांना अडवत आहेत हे, उद्या प्रत्येक रविराजला अडवणार आहेत. घरातल्या प्रत्येक रविराजला हे लोक अडवणार आहेत. कारण का? तर खरं तर पोलिसांनी सुद्धा डोळे उघडले पाहिजे, स्वतःचे अधिकार जाणले पाहिजे की तुम्ही सरकारचे गुलाम नाहीयेत, तुम्ही जनतेचे सेवक आहेत. तुम्ही रविराज साबळे पाटलांना एवढी टोळी घेऊन जाताच कसं काय उचलण्यासाठी म्हणून. आणि काय केला त्यांनी गुन्हा? आतापर्यंत एवढ्या टोळ्या, आता डोळे उघडून सगळ्यांनी विचार करा. 3-3 वर्षाच्या आपल्या छोट्या-छोट्या लेकरावर अत्याचार केलेत नराधमांनी, त्यांना मारून तुकडे करून फेकले. पण त्यांना एवढ्या पोलिसांच्या टोळ्या कधीच गेल्या नाहीत. जनतेच्या सुद्धा हातात देऊ देत नाही. नाही, 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 कायदा हातात घेऊ नका. आरोपीला हे खूप मारणार होते. हे संरक्षण देतात त्यांना म्हणून पोलीस आम्ही त्यांना घेऊन आलो सुरक्षित. संरक्षण देतात. तुम्हाला ताजं उदाहरण पाहायचं असेल ना, तर एका बाजूला आपले रविराज साबळे पाटील आहेत की ज्यांच्या घरावर पोलिसांची मोठीच्या मोठी टोळी गेली. त्यांच्या आईला सुद्धा काहीतरी बोलत होते हे जोरजोराने, तुम्हाला असंच वागायचं का? असंच करणार का? त्यांच्या आई म्हणत होत्या की आम्ही कसं वागलोय, काय केलंय आम्ही? तर कसे बोलत होते म्हणजे हे लोक त्यांना असे हिंसाचारी. आणि एवढी जर यांना सुरक्षेची काळजी आहे, जनसुरक्षेची, तर हाच प्रश्न आहे या पोलीस लोकांना आणि या सत्ताधाऱ्यांना, ज्यांना सत्तेचा आणि पैशाचा उन्माद आलाय, गर्वाने फुगलेत हे, अहंकाराने बरबट झालेले, हे ढेऱ्या वाढवलेले जे सत्ताधारी आहेत, यांना पण सवाल आहे. एवढ्या पोलिसाच्या टोळ्या तुम्ही त्या मंत्रालयाच्या घरावर कधीच पाठवल्या नाही, ज्यांनी संतोष भाऊंचा जीव घेतला. वाल्मिक कराडला 40 वर्ष लागले पकडण्यासाठी तुम्हाला. 40 वर्षामध्ये त्याने किती लोकांना मारलं? एक पोलिसाची टोळी जाऊ शकली नाही तिथे. आणि संतोष भाऊला एकीकडे हैवान मारत होते आणि एकीकडे हे पोलीसवाले त्या चाट्यासोबत चॅटिंग करत होते फोनवरती. त्या व्यक्तीचा जीव गेला का, मारलं का, फेकून दिलं का, हे सारखे कॉलवरती होते. हे पोलिस सारखे कॉलवरती होते. का कॉलवरती होते? जेव्हा संतोष भाऊंचा जीव गेल्यानंतर मारून फेकून दिलं संतोष भाऊंना, त्यावेळेस या पोलिसांनी मग गाडीमध्ये बसले आणि मग शोध घ्यायला लागले. का यांनी सगळं आधी डिटेल घेतलं तिकून. का घेतलं? लोकांचे जीव घेण्यासाठी मात्र तुम्ही अशी मध्यस्थी करताय. आणि कोणी या जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आवाज उठवत असेल तर त्याला सकाळीच जाऊन तुम्ही घरावरती धाड टाकताय. हीच का सत्ताधाऱ्यांची तुमची सत्ता आणि हीच का तुमची लायकी? याच्यासाठीच तुम्हाला खुर्चीवर बसवलंय का? आज घराघरातून प्रश्न विचारले जात आहेत. कशासाठी तुम्हाला सत्तेचा उन्माद आलाय?
एवढा. अरे रावणाचं राज्य टिकलं नाही तर तुमचं काय टिकणार आहे? कमळाच्या एका फुलाच्या जीवावर उड्या मारायले तुम्ही, नुसतं चित्रातलं फुल आहे. कुठे काही तुम्ही कमळाच्या बागा फुलवल्या नाहीत, कुठे तलाव बांधले नाहीत, त्याच्यात काय ओरिजिनल कमळ आणून लावले नाहीत तुम्ही, काय निसर्गाचं संवर्धन केलं नाही, कुठे निसर्गाचा ऱ्हासच केलाय. आणि ऱ्हास करणारे खरे तुम्ही गुन्हेगार आहेत. रविराज पाटील कशावरून गुन्हेगार आहे? तुमची जर अशी पोलिसांची टोळी लोकांचे जीव घ्यायला कॉलवर राहते, म्हणा बरं, सांगा बरं इमानदारीने पोलीस होते का नाही त्या विष्णू चाटे सोबत चॅटिंगवर म्हणून? सारखे कॉलवर बोलू लागले त्याला, फेकून दिलं की नाही? तेव्हा पहिल्या कॉलला जर संतोष भाऊंचे भाऊ तिथे गेले होते पोलीस स्टेशनला, पहिल्या बोलल्याबरोबर जर गाडी मागे लागली असती त्या हैवानांच्या, तर संतोष भाऊ आज जिवंत राहिले असते. पण तुम्हाला लोकांचे जीव घ्यायचे, तेव्हा का नाही दाखवली तुमच्या काठ्यांमधली ताकद? तेव्हा का नाही पोलिसांच्या गाड्याच्या गाड्या गेल्या, ट्रक भरून पोलिस जायचे होते, सगळे रस्ते बंद करायचे होते, पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले होते ना धनंजय देशमुख? मग का नाही तुम्ही तेव्हा अशी गाड्या आणि ट्रक लावले पोलिसांचे? कमी होते का तेव्हा पोलीसवाले तुमच्याकडे? अरे प्रत्येक तालुक्याच्या पोलिसांनी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, नाकेबंदी करायला पाहिजे होती, रस्ते बंद करायला पाहिजे होते. कुठे जात होते हैवान पळून? तुम्हाला 17-17 दिवस लागतात तसले आरोपी पकडण्यासाठी. आणि इथे रविराज साबळे पाटलांना तुम्ही एखादं शेतकऱ्याचं लेकरू आहे म्हणून तुम्ही तात्काळ गेले. वाल्मिकरांना तुम्ही किती दिवसात पकडलं? लोकांना रस्त्यावर यावं लागलं. 5 वर्षात चिमुकलीला सुद्धा 5 वर्षाच्या बोलावं लागलं समोर येऊन. ज्या लेकरांना बोलता येत नाही, फक्त ज्यांना आईला आई दूध दे, चहा दे, पाणी दे, बिस्किट दे एवढंच बोलता येतं ना, ते लेकरं संतोष भाऊंसाठी रडत होते आणि पोलिसांचे कान उघडत होते. पोलिसांचे कान उघडले खडसावून, आणि तेव्हा वाल्मिकरांना तुम्ही कुठेतरी जेरबंद केलं. 40 वर्ष लागले, 40 वर्षे तुम्हाला त्याला जेरबंद करायला. तोपर्यंत हजारो लोकांचे जीव घेतले ना त्या लोकांनी, पोलिसांच्या फक्त या असल्या दुष्कृत्यामुळे, वाईट लोकांना साथ दिल्यामुळे. आणि आता कसे पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था कळायला लागली. आता कुठे गेले तुमचे कायदा सुव्यवस्था म्हणणारे? आता कुठे का? म्हणून रविराज साबळे पाटलांचे तुम्ही मागे लागले फक्त एकाच गोष्टीमुळे, ते शेतकऱ्याचं लेकरू आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त द्वेष असेल तर तो शेतकऱ्यांचा आहे. पण शेतीवरच तुम्ही जगता, पैशावर तुम्ही जगत नाही. जे हजारो करोडो रुपयांचे बुट पायात घालता ना, ते बुट चाटून तुम्ही खाऊ शकत नाही. तुम्हाला शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नच खावं लागतं. ज्या काठ्यांचा धाक दाखवतायच ना आज खेड्यापाड्यांमध्ये जाऊन, तुम्ही खेड्यापाड्यांमध्ये जाताच कस काय लोकांना अटक करण्यासाठी? खरं तर तुम्ही बोलवून घ्यायला पाहिजे होतं त्यांना, अटक वॉरंट काढून. बेकायदेशीररित्या गावामध्ये कसं काय जाता तुम्ही? सीमाच्या आत, हद्दीच्या आत पोलिसांना जाण्याची परवानगी दिली कोणी? हद्दीच्या आत जाता येत नाही, तुम्ही पोलीस असाल, पण गाव तुमच्या पोलीस स्टेशनच्या त्या गेटच्या आतच पोलीस. त्यांनी तुम्हाला जर पकडायचंच होतं असं, हा ठीक आहे, त्या रविराज साबळे पाटलांनी एखाद्या स्त्रीवर अत्याचार केलाय, अन्याय केलाय असं दाखवा, मग तिथं अटक वॉरंट काढा ना तुम्ही. तुम्ही डायरेक्ट कुठेही बी चाललं त्याला अटक करायला, चालले याला अटक करायला, चालले त्याला. कुणाला अटक करायला? जे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात त्याला. त्याने काय कुणावर अत्याचार केलाय का? कुणाच्या फळबागा तोडल्यात, पाळल्यात का? तुमच्या घराचे तोडफोड केले घरात येऊन का? मंत्रालयाची तोडफोड केले का? देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याची तोडफोड केली का? गृहमंत्र्याच्या बंगल्याची तोडफोड केली? नेमकं केलंय काय? काहीच केलं नाही. काय केलंय? तर तो एकटा जात होता म्हणे आंदोलन करायला, आणि मग आजूबाजूने माणसं दिसत होते. आता आजूबाजूने माणसं बी दिसू दे ना, तर काय पडदे टाकव तर रस्त्यानं तुम्ही पडदे लावा ना. मग रस्त्यानं लोक जर रस्त्याने दिसू द्यायचे नसतील, साबळेच्या पाठीमागे मागे पुढे रस्त्यानं त्याला बघणारे, तर तुम्ही सगळ्या रस्त्यानं पडदे लावा. असा पडद्याचा बोगदा तयार करायचा होता आणि त्याच्यातून रविराज साबळे पाटलांना रस्ता काढून द्यायचा होता की या रस्त्याने जायचं म्हणून. उठलं सुटलं टोळ्याच्या टोळ्या पोलिसांच्या, टोळ्याच्या टोळ्या पोलिसांच्या. आज प्रत्येक महाविद्यालयात कितीतरी तरुणी आज कितीतरी संकटाच्या विळख्यात आहेत, तिथे टोळ्या पोहोचत नाहीत तुमच्या. आज धडाधड चोऱ्या होत आहेत सगळीकडे, तिथे टोळ्या पोहोचत नाहीत. छोट्या छोट्या चिमुकल्यांवर जर अत्याचार होतात तर तुमच्या टोळ्या करतात काय मग? बेकायदेशीर आहे. आता याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं की पोलीस किती कायदेशीर वागतात म्हणून. सत्ताधाऱ्यांची बुट चटणारे आज पोलीस व्यसनी नाहीयेत का? देशी विदेशी हातभट्टी पित नाहीत का? पोलीस हिंसा करत नाहीत का? तो गुन्हा नाही का? रविराज साबळे पाटलांनी काय म्हणजे असं एखादा हाड सुद्धा फोडून खाताना दिसलं नाही तुमच्यासारखं रविराज साबळे पाटील हिंसा म्हणाल. 99% तुम्ही जे आहेत ना, बुट घालून जाणारे, करोडो रुपयाचे दाखवणारे, तुम्ही रोज कितीतरी कोंबडे कापून खाता. प्रत्येक जीव हा सारखाच आहे ना. कोण्याही जीवाचा न घडो मग सर, कोंबडं जरी तुम्ही कापून खाल्ला असेल तर तुम्ही सुद्धा एक खून केलेला आहे, खून. आणि असे कितीतरी खुनाचे आरोप तुमच्यावर लागू शकतात. खरं तर तुम्हाला अटक केलं पाहिजे गावाच्या कोंडवाड्यात, तुरुंगात नाही. तुमच्या तुरुंगात जागाच किती आहे? खरं तर गावकऱ्यांनी ठरवलं असतं ना रविराज साबळे पाटलाच्या, आणि इथून पुढे ठरवावंही लागेल ना,
तर त्यांच्या गावाच्या हद्दीच्या आत आल्याबरोबर जेवढी पोलिसांची टोळी तिथे गेली होती बंदुका आणि लाठ्या घेऊन, त्या सगळ्यांना गावाच्या कोंडवाड्यात डांबण्याची ताकद आणि अधिकार हा गावाला आहे, गावाला. कोणत्या बेसवर हे गृह मंत्रालय असं गृह मंत्रालय जर तुम्हाला पाठवत आहे असे वॉरंट घेऊन गावागावामध्ये तरुणांना अटक करा, तर कागदी आधी काढा, लेखी काढा अटक वॉरंट. गावाच्या ग्रामपंचायतला पाठवा रीतसर. मग ते गावाचा सरपंच, पोलीस पाटील त्या व्यक्तीच्या घरी जाईल, त्यांना नोटीस दाखवेल की ही पोलीस स्टेशनची नोटीस आलेली आहे, तुम्ही हा हा सगळ्यात मोठा गुन्हा केलेला आहे, तुम्ही इतक्या इतक्या लोकांना मारलेला आहे, जीव घेतलेला आहे वगैरे असं दाखवा. मग ते पोलीस जेव्हा तुम्ही असं पोलीस म्हणून अटक वॉरंट काढसाल तेव्हा ती ग्रामपंचायत त्या व्यक्तीला म्हणजे रविराज साबळे पाटलांना दाखवेल, चर्चा करेल खरं आहे की खोटं आहे म्हणून. रविराज साबळे पाटलांनी खरंच मोठा गुन्हा केला आहे का, ही गावाची ग्रामपंचायत पुन्हा ठरवेल, गावाचा पोलीस पाटील ठरवेल, त्यांना विचारेल, त्याची पूर्ण चौकशी करेल. तो आधी गावाच्या ग्रामपंचायतमध्ये हजर होईल आणि तिथे जर तो गुन्हा सिद्ध झाला तर तिथले लोक सांगतील की आता तुम्ही यांना अटक करण्यासाठी नेऊ शकता. डायरेक्ट घरावर धाडी टाकायला लागले तुम्ही. उद्या कुणाच्याही घरावर धाडी टाकसाल आणि आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगितले म्हणसाल तर दाखवा ना गृहमंत्र्याचा आदेश. तुम्ही गृहमंत्र्याचा आदेश तुमच्या वरिष्ठांना आला का तुम्हाला आला डायरेक्ट की वरिष्ठांनी इकडे दिला, हे दाखवा आणि नंतर धाडी टाका. उगं काही करू नका. सत्ताधारी जर काही सांगत असतील तर निश्चितच लक्षात ठेवा आणि हे वेळीच थांबलं पाहिजे. रविराज साबळे पाटलांच्या पाठीमागं उभा महाराष्ट्र आहे, एक व्यक्ती नाहीये. आज रविराज साबळे पाटलांना अटक जर केलं म्हणलं आणि तरुणांनी जर आवाज उचलला तर जंतर मंतर पेक्षाही भयानक परिस्थिती महाराष्ट्रात होईल. पोलिसांना सुद्धा लपायला जागा मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून सत्यमेव जयते जे ब्रीद आहे ना, त्या ब्रीदाला कुठेही काळीमा फासू नका, लक्षात ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण रविराज साबळे पाटलांचा आवाज आहे, आपल्याला असाच बुलंद ठेवायचा आहे. जो दिल्लीचं तख्त सुद्धा हलवत आहे, सत्ताधाऱ्यांना भीती वाटलेली आहे, भीत आहेत म्हणून अशा पोलिसांच्या टोळ्या सत्ताधारी पाठवत आहेत, म्हणून हा आवाज आपल्याला आणखी बुलंद करायचा आहे. म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, सत्यमेव जयते.